विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ नांदेड. अंतिम वर्ष परीक्षाचे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे. यामध्ये 5वा आणि 6व्या सेमिस्टरची परीक्षा ही होणार आहे. त्यामध्ये कला शाखेची परीक्षा ही 19 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. 6वं आणि 5वं सेमिस्टर हे वेगवेगळ्या सत्रामध्ये ह्या परीक्षा होणार आहेत. सकाळचं सत्र 9 ते 10 आणि 11:30 ते 12:30. दुपारचं सत्र 2 ते 3 आणि 4:30 ते 5:30 असा 1 तासाचा वेळ या पेपरसाठी असणार आहे. MCQ प्रश्न हे राहणार आहेत. यामध्ये CBCS जे विद्यार्थी आहेत, मागील वर्षी नियमित विद्यार्थी होते, त्यांचा अभ्यासक्रम हा CBCS, आणि जे बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत CGPAचे, त्यांचीही ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे. 19 तारखेला ही परीक्षा सुरू होत आहे. 19 ऑक्टोबरला हा पहिल्यांदा सुरुवातीला इतिहास विषयाचा पेपर आहे. त्यामध्ये 6वं सेमिस्टरचा पेपर हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1857 ते 1947 9 ते 10 या वेळेत होणार आहे. त्यानंतर त्यालाच ऑरचा पेपर आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड 9 ते 10 या वेळेत होणार आहे. त्यानंतर CGPAचा पेपर आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, त्याला ऑरचा पेपर आहे हिस्ट्री ऑफ मराठवाडा, हे 9 ते 10 वेळ आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड हाही पेपर 9 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे. इतिहासाबरोबरच समाजशास्त्राचेही पेपर याच दिवशी होणार आहेत. 6वं सेमिस्टर समाजशास्त्राचं 19 ऑक्टोबर रोजी हा पेपर होणार आहे. पेपर सोशॉलॉजीचा मॉडर्न सोशॉलॉजिकल थॉट्स इन इंडिया हा 11वा पेपर CBCSचा आहे. 9 ते 10 या वेळेमध्ये तो होणार आहे. त्यानंतर त्याला ऑरचा असलेला पेपर आहे फंडामेंटल इंडियन सोशॉलॉजिकल थिंकर्स, 11वा पेपर CBCSचाच आहे, नियमित विद्यार्थ्यांसाठीचा 9 ते 10. CGPAचा पेपर आहे याच दिवशी. जे विद्यार्थी CGPAला आहेत त्यांचा पेपर आहे इंडियन सोशल थिंकर, 12वा पेपर आहे. तो पेपर 9 ते 10 या वेळेत होणार आहे. तर याचबरोबर सायकॉलॉजी या विषयाचे सुद्धा पेपर 19 तारखेलाच आहेत. सायकॉलॉजीचा 13वा पेपर आणि 14वा पेपर हा 9 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे. त्यानंतर मिलिटरी सायन्सचाही पेपर 19 तारखेलाच आहे, 9 ते 10 वेळेमध्ये होणार आहे. इंडियन नॅशनल सिक्युरिटी हे पेपरचं नाव आहे. हाही पेपर 9 ते 10 या वेळेत होणार आहे. आणि त्यानंतर स्टॅटिस्टिक्सचा डिझायनिंग ऑफ एक्सपेरिमेंट हा पेपर 14वा पेपर हाही 9 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे. तर सकाळच्या सत्रामध्ये 9 ते 10 या वेळेमध्ये होणारे 19 तारखेचे पेपर या ठिकाणी आपण पाहिले. 19 ऑक्टोबर रोजीच जे आपण एन्व्हायरमेंटल स्टडी हा पेपर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे, प्रत्येकाला देणं हे गरजेचं आहे. प्रत्येक शाखेमध्ये तिन्ही शाखांना हा पेपर असलेला आपल्याला दिसून येतो. एन्व्हायरमेंटल स्टडीचा कंपल्सरी CBCS पॅटर्नचा हा पेपर 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये आहे. त्यानंतर 19-10-20लाच दुपारच्या सत्रामध्ये हिस्ट्रीचा सोशल रिफॉर्मर इन मॉडर्न महाराष्ट्र 12वा पेपर आहे, 2 ते 3 या वेळेमध्ये. इंडियन आफ्टर इंडिपेंडन्स 13वा पेपर हिस्ट्रीचाच आहे, 2 ते 3 वेळेमध्ये. सोशो रिलिजन रिफॉर्म इन इंडिया हा पेपर 13वा पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हाही पेपर 2 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे. हिस्ट्रीचाच टुरिझमचा पेपर आहे 2 ते 3 या वेळेमध्ये. तर हे ऑरचे पेपर आहेत एकमेकांना, CBCS आणि CGPAचे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राचेही पेपर याच दिवशी दुपारच्या सत्रात कोणते आहेत ते आपण पाहूया. 19/10 रोजी आपण पाहिलं तर सोशॉलॉजीचा टेक्निक्स ऑफ सोशल रिसर्च 12वा पेपर हाही CBCS पॅटर्नचा 2 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी हे CBCS पॅटर्नचेच आहे, टेक्निक्स ऑफ सोशल रिसर्च 13वा पेपर हा होणार आहे 2 ते 3 या वेळेमध्ये. त्यानंतर सायकॉलॉजीचा पेपर 2 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे 6व्या सेमिस्टरचाच आपण पाहिलं तर. CBCS पॅटर्नचा काउन्सिलिंग इन टीचिंग टेक्निक्स आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर हे 2 पेपर होणार आहेत 2 ते 3 वेळेमध्ये. त्यानंतर ऑरचा पेपर आहे. मिलिटरी सायन्सचाही पेपर याच दिवशी आहे. मॉडर्न वेलफेअर वॉरफेअर आणि मिलिटरी सायन्स जॉग्राफी हाही 13वा पेपर 2 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे. तर अशा पद्धतीने हे स्टॅटिस्टिक्सचाही पेपर 19 तारखेला 2 ते 3 वेळेमध्ये होणार आहे. त्यामध्ये CBCSचा आहे. त्यानंतर रिसर्च आणि डेमोक्रॉसी हा पेपर होणार आहे 2 ते 3 वेळेमध्ये. त्यानंतर हिस्ट्रीचा पेपर 2 ते 3 वेळेमध्ये होणारे पेपर आपण पाहिले. त्यानंतर आता आपण 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये होणारे पेपर पाहणार आहोत. यामध्ये मॉडर्न इंडिया, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, हिस्ट्री ऑफ मराठवाडा, हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड अशा पद्धतीचे हे पेपर आहेत. हेही पेपर 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये होणार आहेत. समाजशास्त्राचे 4:30 ते 5:30 वेळेमध्ये होणारे पेपर जर आपण पाहिले, वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर, मॉडर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स 9वा पेपर आहे हा. सोशॉलॉजिकल थिंकर्स हा 9वा पेपर आहे. तर अशा पद्धतीने हे समाजशास्त्राचे 3 पेपर आहेत. त्यानंतर सायकॉलॉजीचे देखील पेपर याच दिवशी होणार आहेत 4:30 ते 5:30 वेळेमध्ये. 11वा पेपर सायकॉलॉजीचा होणार आहे. त्यानंतर मिलिटरी सायन्सचाही पेपर होणार आहे. इंडियन नॅशनल सिक्युरिटी 4:30 ते 5:30, इंडियन नॅशनल सिक्युरिटी 4:30 ते 5:30, सर्वे सॅम्पलिंग स्टॅटिस्टिक्सचा हा पेपर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे 19 तारखेला हे सगळ्या विषयाचे पेपर होणार आहेत सकाळपासून 5:30 वाजेपर्यंत. ते आपण आढावा घेतलेला आहे. आता 20 तारखेला 6व्या सेमिस्टरचेच पेपर कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर एका दिवशी हे त्या विषयाचे समाजशास्त्राचे सर्वच पेपर जवळपास हे या ठिकाणी संपतात. याचा आढावा आपण घेतला 19 तारखेचा. 20 तारखेला आता 20 ऑक्टोबर रोजी 6व्या सेमिस्टरचा पॉलिटिकल सायन्स चा पेपर आहे. पॉलिटिकल आयडियॉलॉजी आणि त्यामध्ये आहे 9 ते 10 हा वेळ. त्यानंतर पॉलिटिकल सोशॉलॉजी हा पेपर आहे, तोही 9 ते 10 या वेळेमध्ये आहे. त्यानंतर पॉलिटिकल सायन्सचाच आहे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स, हे 9 ते 10 ह्या वेळेमध्ये आहे. त्यानंतर जॉग्राफीचा पेपर आहे डेव्हलपमेंट ऑफ जॉग्राफी थॉट्स हा पेपर आहे 9 ते 10 या वेळेमध्ये. जॉग्राफीचाच पॉलिटिकल जॉग्राफी हा पेपर 15वा पेपर आहे 9 ते 10 या वेळेमध्ये. त्यानंतर म्युझिक या विषयाचे पेपर आहेत. इंडियन क्लासिकल म्युझिक हा 11वा पेपर, इंडियन क्लासिकल म्युझिक हा 11वा पेपर 9 ते 10 या वेळेमध्ये होणार आहेत. त्यानंतर मॅथमॅटिक्सचा पेपर आहे, त्यामध्ये मॅथमॅटिक्सचे एक पेपर याच दिवशी आहे 20 तारखेलाच. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 9 ते 10 या वेळेमध्ये तो पेपर आहे. त्यानंतर तुम्ही पाहता की ह्युमन राईट्सचा सुद्धा पेपर त्याच दिवशी आहे 20 तारखेला. ह्युमन राईट्स अँड पॉलिटिकल थॉट्स 12वा पेपर 9 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर हिस्ट्रीचे पेपर हे 20 तारखेचे 5व्या सेमिस्टरचे कोणते पेपर आहेत ते आपण पाहणार आहोत. आपण 19 तारखेला 6वं सेमिस्टर पाहिलं, आता 20 तारखेला 5व्या सेमिस्टरचे आपण हे पेपर पाहणार आहोत. 5वं सेमिस्टर
म्हणजे जे विद्यार्थी बॅकलॉगला आहेत अशा विद्यार्थ्यांचे हे पेपर आहेत. त्यामध्ये हिस्ट्रीचे पेपर आपण पाहिलं तर 9 ते 10 या वेळेमध्ये सकाळी होणारा जे पेपर आहे 11:30 ते 12:30 होणारा जो पेपर आहे हिस्ट्री चा आपण सोशल रिफॉर्म ऑफ इन मॉडर्न महाराष्ट्र हा 10वा पेपर आहे. इंडियन आफ्टर इंडिपेंडन्स हाही 10वा पेपर आहे. सोशल रिलिजन रिफॉर्म हा 10वा पेपर आहे. त्यानंतर टुरिझमचाही 10वा पेपर आहे. तर हा पेपर विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने 5व्या सेमिस्टरचे आहेत आणि याचा वेळ आहे 11:30 ते 12:30. 11:30 ते 12:30च्याच कालावधीमध्ये समाजशास्त्राचे मेथड्स ऑफ सोशल रिसर्च हे 10वा पेपर या कालावधीमध्ये होणार आहे 11:30 ते 12:30च्या कालावधीमध्ये. त्यानंतर सायकॉलॉजीचेही पेपर हे याच कालावधीमध्ये होणार आहे 11:30 ते 12:30च्या कालावधीमध्ये. तशाच पद्धतीने आपण जर पाहिलं तर सायकॉलॉजी झाल्यानंतर मिलिटरी सायन्सचाही पेपर होणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे मग 2 ते 3च्या कालावधीमध्ये परत पॉलिटिकल सायन्सचे पेपर आहेत. त्यामध्ये पॉलिटिकल सायन्सच्या 6व्या सेमिस्टरचे पेपर आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पॉलिटिकल सायन्स मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस 12वा पेपर आणि गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स USA अँड चायना हा पेपर 13वा पेपर 2 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे. जॉग्राफीचा पेपर होणार आहे. जॉग्राफीचाही पेपर त्याच 2 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे. ह्युमन राईट्सचा पेपर होणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे पॉलिटिकल सायन्स ह्युमन राईट जॉग्राफी म्युझिक हे पेपर आपण जर पाहिलं तर 2 ते 3 वेळेमध्ये हे होणार आहेत. त्यानंतर म्युझिकचे पेपर हे त्यानंतर आपण जर पाहिलं तर पॉलिटिकल सायन्सचा इंडियन पॉलिटिकल थॉट्स हा पेपर 4:30 ते 5:30. त्यानंतर इंडियन फॉरेन पॉलिटिक्स हा 4:30 ते 5:30. त्यानंतर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स. तर अशा पद्धतीने हे राज्यशास्त्राचे पेपर आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि हे पेपरसुद्धा आपण पाहिलं आहे 6व्या सेमिस्टरचे होणारे पेपर आपण पाहिलं. तर अशा पद्धतीने हे सगळे पेपर्स या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत. 21 तारखेला परत हे पेपर आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाने ही परीक्षा जर तुम्ही बारकाईने मी तुम्हाला हे सगळं दाखवत आहे सगळ्यांनी पाहिलं तर 19 ते 20 तारीख परत काही पेपर आहेत ते पेपर तुमचे होणार आहेत. 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29. तर एकंदरीत अशा पद्धतीने हे सगळे पेपर्स तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहेत. तर हे सगळं वेळापत्रक या ठिकाणी विद्यापीठाचं दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने ही अशी सगळी पेपर्स या ठिकाणी होणार आहेत. हिस्ट्री असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, मिलिटरी सायन्स असेल, स्टॅटिस्टिक असेल, ह्युमन राईट्स असेल, ह्या सगळ्याच विषयाचे पेपर हे 19 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे आणि सकाळी 9 ते 10, 11:30 ते 12:30, 2 ते 3 आणि 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये हे सगळे पेपर होणार आहेत. आपल्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी दिलेले अनेक प्रकारचे MCQ क्वेश्चन्स त्याचा ऑनलाईन सराव आपण या माध्यमातून करा. या ठिकाणी आपण काही शंका असेल तर निश्चितपणे मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट करून विचारा. निश्चित आपल्या परीक्षा सुरळीत होतील. आपल्याला सर्वांना परीक्षेसाठी मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि या परीक्षेमध्ये आपण MCQ पद्धतीने सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद. आपल्याला परीक्षेसाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि